हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा। कधीतरी कोणी म्हणतं की तुझं गट फिलिंग काय सांगतो तेच तू ऐक। आपली गट हेल्थ ही आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। ब्रेन नंतर दुसऱ्या कुठल्या सिस्टीमला महत्त्व असेल तर ते आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमला। म्हणजे आपली चयापचय क्रिया जर सुरळीत असेल तर फक्त पोटाचे विकार नाही तर अनेक गंभीर विकार आपल्याला होत नाहीत। इतकंच काय तर अनेक मनोविकारांना कारणीभूत देखील आपली ही गट हेल्थ असते। तर त्याविषयीच आज मी तुम्हाला सांगणार आहे साधा सोपा घरगुती उपाय ज्यामुळे आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि वेट लॉस करण्यासाठी देखील ते मदत करेल। कोणता पदार्थ आहे हे टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल, परंतु ते घेण्याचं योग्य वेळ काय, त्याचं प्रमाण काय, किती दिवस घ्यावं हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। इसबगोल हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। एक तर त्यात फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं। जे 5 ग्रॅम इसबगोल मध्ये साधारण 4 ग्रॅम पर्यंत फायबर्स असतं आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी भारतीय लोक एवढे फायबर्स आपल्या आहारामधून घेत नाही, तर लक्षात सुद्धा येत नाही की त्यांची पचनक्रिया बिघडलेली आहे। आता हे इसबगोल एवढं फायदेशीर आहे की मोठमोठ्या आजारांवर आणि वेट लॉस साठी देखील ते खूप चांगलं काम करतं। सगळ्यात पहिलं अर्थात अपचन, पोटफुगी, गॅसेस, बद्धकोष्ठता आणि मलावष्टम हे आजार इतके कॉमन आहेत आजकाल की घराघरामध्ये हे प्रॉब्लेम असतातच। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली। एकाच जागेवर खूप वेळ बसून राहणे, शरीराची हालचाल न करणे, जंक फूड, फास्ट फूड खाणे, ह्यामुळे हे सगळे पचनासंदर्भाच्या कॉमन तक्रारी आपल्याला होत आहेत आणि त्या सगळ्यावर इसबगोल बेस्ट आहे। इसबगोल पाण्यात टाकल्यानंतर ते फुगतं, जेलीसारखं फॉर्म होतं। पोटात घेतल्यानंतर देखील ते फुगतं आणि आतड्यांना चिकटलेला जो मळ आहे तो खेचून बाहेर काढण्याचं काम इसबगोल करतं। त्यामुळे खूप जुनाट कॉन्स्टिपेशन जरी तुम्हाला असेल तर त्यावर इसबगोल हे बेस्ट औषध आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या हार्ट हेल्थसाठी। अर्थात पोट जर साफ नसेल, चयापचय क्रिया बिघडलेली असेल तर त्याचा दुष्परिणाम आपलं कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम देखील इसबगोल करतं। उच्च रक्तदाबाचा जर कोणाला त्रास असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी देखील हे जास्त प्रमाणातले फायबर्स आपल्याला उपयोगी ठरतात, म्हणून इसबगोल त्यांच्यासाठी देखील बेस्ट आहे। जो फायदा आहे तो आहे डायबिटीसच्या लोकांमध्ये। तर डायबिटीस होण्याचं मूळ कारण बऱ्याच वेळा ही बिघडलेली पचनशक्ती हेच असतं आणि गोळ्या सुरू केल्यानंतर देखील गोळ्यांचा साईड इफेक्ट म्हणून देखील पचनक्रिया तुमची बिघडते। इसबगोल जर घेतलं तर नक्कीच त्यांचं पचनासंदर्भात विकार तर दूर होतीलच, त्याचबरोबर त्यांची शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी देखील हे इसबगोल मदत करेल। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे मूळव्याध, फिशर हे जे कॉन्स्टिपेशनमुळे होणारे व्याधी आहे। जर कितीही जुनाट जर मूळव्याध तुम्हाला असेल, अगदी ब्लड येत असेल, ब्लिडिंग पाईल्स तुम्हाला असतील तर त्यावर देखील इसबगोल घेतलं तर त्यामुळे पोट साफ होतं आणि मूळव्याध तुमचा कमी होऊ शकतो। फिशरमध्ये देखील इसबगोल तुम्ही घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे वेट लॉससाठी। आजकाल वेट लॉससाठी, वजन कमी करण्यासाठी, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रश्न लोक विचारत असतात आणि कितीही त्यांनी डिटॉक्स ड्रिंक घेतलं, आहाराचे नियम पाळले तरीही त्यांचं वजन कमी होत नाही। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जुनाट मळ अनेक दिवस आतड्यांमध्ये साठलेला असतो। त्यामुळे वरवर फक्त डाएट करून उपयोग नाही, कंप्लीट डिटॉक्सिफिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर इसबगोल आधी त्यामुळे घेतलं तर पूर्ण आतड्यांची स्वच्छता त्यामुळे होते, पचनक्रिया सुरळीत होते। एकदा सुरळीत झाली की वजन कमी करणं सोपं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जसं मी सांगितलं की पाण्यात टाकल्यानंतर फुगतं, त्यामुळे पोट भरल्याचं फिलिंग येतं। त्यामुळे खाल्ल्यानंतर देखील मंचिंग करायची बऱ्याच जणांना सवय असते, सतत काहीतरी खात राहणं किंवा क्रेविंग्स त्यांना होत असतात आणि ज्यांचं वजन जास्त आहे, पोटावरची चरबी जास्त आहे त्यांना तर हे आवर्जून होत असतं। म्हणजे होतं उलट, ज्यांनी कंट्रोल करायला पाहिजे त्यांनाच हे क्रेविंग्स जास्त होतात आणि मग ही सायकल ब्रेक करणं खूप कठीण होतं। तर त्यांनी जर इसबगोल घेतलं तर त्यांचे क्रेविंग्स आपोआप कमी होतात। इसबगोलमध्ये कॅलरीज खूप कमी असतात। या कारणांमुळे जे तुमची चरबी वितळण्यासाठी मदत होते आणि अजून साठू नये याची काळजी देखील इसबगोल घेतात। पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा जसं मी सांगितलं की गट हेल्थ ही आपल्या मनोविकारांवर देखील खूप चांगलं काम करते। आजकाल वाढलेला स्ट्रेस, ताणतणाव याचा परिणाम स्वरूप अनेक डिप्रेशन सारखे व्याधी होत आहेत। आणि देखील इसबगोल घेतलं तर
ताणतणाव कमी होईल, स्ट्रेस कमी होईल आणि अगदी नैराश्यामधून बाहेर पडण्यासाठी देखील हे मदत करेल. इसबगोल घ्यायचं कसं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी तर त्याचा भुसा स्वरूपात असतं, म्हणजे थोडं जाडसर चूर्ण असं वेगवेगळ्या ब्रँड नेमनी ते अवेलेबल असतं. तर ते तुम्हाला पाण्यातच मिक्स करून घ्यायचं आहे. कधीही कोरडं इसबगोल तुम्हाला खायचं नाही. पाण्यात टाकल्यानंतर ते लगेच पाणी ॲब्सॉर्ब करतं आणि ते थोडा जरी उशीर केला तरी ते सॉलिड फॉर्म होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला पिता येणार नाही. त्यामुळे घेतल्यानंतर साधारण 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा 1 ग्लास साध्या पाण्यामध्ये, कोमट पाणी गरम पाणी करण्याची गरज नाही, फक्त खूप थंड नका घेऊ, नॉर्मल टेम्परेचरचं घ्या. ते चांगलं पाण्यात मिक्स करा 1 चमचा इसबगोल आणि मग अगदी ते पूर्ण विरघळलं की लगेचच तुम्ही ते घ्या. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी वरून पिऊ शकता, कारण बऱ्याच जणांना ते घशात अडकल्यासारखं होतं, कारण ते जेलीसारखं फॉर्म होतं, त्यामुळे गिळायला थोडंसं ते कठीण असू शकतं. त्यामुळे अर्धा ग्लास लगेचच तुम्ही वरून पाणी प्यायचं आहे. आता ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे आणि रात्रीचं जेवण विशेष करून ते खूप जास्त प्रमाणात करतात, तर त्यांनी रात्रीच्या जेवणाआधी 20 ते 30 मिनिट म्हणजे साधारण अर्धा तास आधी 1 ग्लास पाण्यामध्ये अशा प्रकारे 1 चमचा इसबगोल टाकून घेतलं तर नक्कीच जेवल्यानंतर त्यांचं डायजेशन चांगलं होईल, कमी खाल्लं जाईल आणि खाल्ल्यानंतर क्रेविंग्स देखील त्यांना होणार नाहीत आणि सकाळी उठल्यानंतर मस्त छान पोट साफ होईल. त्या रीतीने वेट लॉस करण्यासाठी त्यांनी घ्यायचं आहे. बाकीच्यांनी जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी घेतलं तरीही काही हरकत नाही. अरे इसबगोल तुम्हाला घ्यायचं आहे. आता लहान मुलांना शक्यतो 10 वर्षाच्या खाली इसबगोल देऊ नका, त्यानंतर कमी प्रमाणात तुम्ही देऊ शकता. बाकीची सवय लावून घ्यायची नाहीये. शक्यतो ते 7 दिवस सलग घ्या, जेणेकरून तुमचं कंप्लीट डिटॉक्सिफिकेशन होईल. त्यानंतर गरज पडेल तसं तुम्ही घेऊ शकता. 1 दिवसाआड घेतलं तरी तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह होते. घेऊ नये. शक्यतो इसबगोल सगळ्यांसाठी सेफ आहे. जनरली काहीही त्रास होत नाही, सर्रास सगळ्यांना सूट होतं. परंतु क्वचित असे लोक असतात की ज्यांना कुठल्याही नवीन पदार्थाची ॲलर्जी होते, त्यांनी त्याचा वापर जपून करावा किंवा आधी अगदी कमी घेऊन बघावं. काही त्रास झाला नाही तर मग 5 ते 10 ग्रॅम प्रमाणात ते घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांना थोडेही कुठलेही विरेचक औषधं घेतले की लगेचच जुलाब होतात, त्यांनी देखील याचा वापर जपून करावा. बाकी सगळे लोक इसबगोल घेऊ शकतात. प्रेग्नन्सीत देखील याचा वापर करू नये किंवा आपल्या गायनाकोलॉजिस्टच्या सल्ल्याने त्याचा वापर करावा. तर अशा रीतीने इसबगोल सलग 7 दिवस घ्या वेट लॉस करायचं असेल तर, आणि त्यानंतर 1 दिवसाआड घ्या किंवा तुम्हाला जशी गरज पडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.